नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण UDAS पाहत आहोत. त्यातलं स्टुडंट पोर्टल अर्थात SDMS यामध्ये आपल्या पोर्टलवर, आपल्या शाळेच्या पोर्टलवर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी TC घेऊन गेलेत, पण तरीही ते आपल्या पोर्टलवर आहेत. त्यामुळे दुसरी शाळासुद्धा त्या विद्यार्थ्यांना घेऊ शकत नाही आहे. मग असे विद्यार्थी आपल्या शाळेतून लेफ्ट विथ TC कसे करावे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये जो हा वरचा ॲड्रेस बार आहे, या ॲड्रेस बारवर sdms.udasplus.gov.in ही SDMSची वेबसाईट ओपन करूयात. खाली स्क्रोल करून आपलं राज्य निवडूयात, महाराष्ट्र, आणि गो या बटनावर क्लिक करूयात. आपल्या शाळेचा UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड एंटर करूयात. लॉग इन झाल्यावर 2024-25 यावर एक क्लिक. याला क्लोज करूयात. आता आपल्या वर्गातल्या 3री ब मधून समजा मला एखादा विद्यार्थी याला माझ्या या पोर्टलवरून काढून घ्यायचा आहे. 57 दिसतं आहे. मला जर 56 असतील माझ्या क्लासमध्ये, तर या व्ह्यू ऑर मॅनेज यावर एक क्लिक करूयात. तर माझे सगळ्या विद्यार्थ्यांचे इथे वर्ग आणि तुकडी, त्याचा पेन अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर, विद्यार्थ्याचं नाव, त्याचं जेंडर, जन्मतारीख, एंट्री स्टेटस आणि फॉर्म स्टेटस आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये GP हे जवळपास सगळ्यांचे ग्रीन झाले आहेत, म्हणजेच ते भरलेले आहेत. जनरल प्रोफाईल आणि EP आणि FP हे सुद्धा आता आपलं सुरू आहे. जर एखादा विद्यार्थी आपल्याला लेफ्ट विथ TC करायचा असेल तर त्याचं किमान GP हे भरलेलं पाहिजे. आता इथे या विद्यार्थ्याचं GP भरलेलं नाही आहे म्हणून ते रेड दिसतं आहे. तर आधी मला हा GP फायनल करावा लागेल. या GPवर मी एक क्लिक करेल. त्या विद्यार्थ्याचं सगळं नाव, तुकडी, वर्ग, पेन, बाकी सगळी माहिती ओपन होत आहे. इथून खाली स्क्रोल करूयात. शेवटी ब्लड ग्रुप त्या विद्यार्थ्याचा निवडावा लागेल. आपल्याला माहिती असेल तर तो ब्लड ग्रुप घेता येईल. जर माहीत नसेल ब्लड ग्रुप तर अंडर इन्व्हेस्टिगेशन हे सुद्धा आपण निवडू शकतो. आणि याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं आल्यानंतर याला क्लोज करूयात. आणि या विद्यार्थ्याचा जो पेन आहे, हा पेन नंबर इथून डबल क्लिक करून सिलेक्ट करूयात. त्याला कॉपी करूयात आणि डाव्या बाजूला जी मेनू आहे त्यातून ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल यावर क्लिक करूयात. स्टुडंट पेनमध्ये आपण आत्ताच जो पेन कॉपी केला आहे तो पेस्ट करूयात आणि गो या बटनावर एक क्लिक करायची आहे. आपण गोवर क्लिक केल्यावर तो पेन, विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, आईचं नाव, हे सगळे डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि खाली लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC हे बटन ॲक्टिव्ह झालेलं दिसतं. यावर एक क्लिक करूयात. लक्षात ठेवा, आपल्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC यावरच क्लिक करायची आहे. मार्क ड्रॉपआउट हे फक्त जर विद्यार्थ्याची डेथ झाली असेल तरच करायचं आहे. लक्षात येतं आहे?
जर आपण याला ड्रॉपआउट केलं तर परत कोणतीही शाळा त्या विद्यार्थ्याला त्यांच्या पोर्टलवर घेऊ शकणार नाही. त्यामुळे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC यावरच क्लिक करायची आहे. मग विद्यार्थ्याचं नाव वगैरे ते परत एकदा दाखवतं की खरंच याच विद्यार्थ्याला तुम्हाला लेफ्ट करायचं आहे का, कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यावर परत इथे पेन आणि विद्यार्थ्याचं नाव, वर्ग, तुकडी हे दिसतं. आणि रिझन सिलेक्ट करा म्हणते, पण ते लॉक आहे, त्याला अजिबात काही करायची गरज नाही. आपण TC कधी दिला त्या TCची डेट इथं मेन्शन करायची आहे. कॅप्चा कोड मेन्शन करायचा आहे. आणि रिमार्कमध्ये आपण TC का दिला, कोणत्या शाळेमध्ये तिचा प्रवेश झाला आहे, त्या शाळेचं नाव इथे मेन्शन करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण इथे सबमिट केल्यानंतर पुन्हा एक कन्फर्मेशन विचारलं. ते कन्फर्म झाल्यावर हा विद्यार्थी आपल्या पोर्टलमधून निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपण शैक्षणिक वर्ष 2024-25साठी विद्यार्थी आता लेफ्ट कसे करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.